विरुद्ध आवाज। भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेस नवापूर नगर परिषदेची गती। आज अखेर 221 कुत्र्यांवर प्रक्रिया। नवापूर शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवणे, नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करणे तसेच रेबीज सारख्या घातक आजारांपासून जनतेचे संरक्षण व्हावे या उद्देशाने नवापूर नगर परिषदेमार्फत सुरू असलेल्या भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजकरण एबीसी व रेबीज प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने चांगलाच वेग घेतलाय। या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण 221 भटक्या कुत्र्यांवर यशस्वीपणे प्रक्रिया करण्यात आली। शहरातील भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव लक्षात घेऊन नवापूर नगर परिषदेने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी व्यापक पाऊल उचलले आहे। या विशेष मोहिमेचा अधिकृत शुभारंभ एप्रिल 2026 मध्ये मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील, नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे तसेच सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत करण्यात आला होता। त्यानंतर आवश्यक असलेली सर्व प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया अत्यंत वेगाने पूर्ण करण्यात आली। सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर दिनांक 27 मे 2026 पासून प्रत्यक्ष कुत्रे पकडण्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली होती। शासकीय नियमांचे तंतोतंत पालन मोहीम सुरू झाल्यापासून आज अखेर शहरातील एकूण 221 भटक्या कुत्र्यांना सुरक्षितपणे पकडण्यात आले आहे। त्यानंतर शासनाच्या नियमानुसार त्यांच्यावर निर्बीजकरण शस्त्रक्रिया, रेबीज प्रतिबंधक लसीकरण आणि आवश्यक वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत। असे म्हटले आहे की उपचार व विश्रांतीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्राणी कल्याण विषयक शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या कुत्र्यांना पुन्हा त्यांच्या मूळ परिसरात सुरक्षितपणे सोडण्यात येत आहे, असे देखील म्हटले आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य ही संपूर्ण मोहीम शासनाच्या प्रचलित नियमानुसार आणि अत्यंत संवेदनशीलतेने राबवण्यात येत आहे। शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या मर्यादित करणे, नागरिकांना भीतीमुक्त व सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आणि सोबतच प्राणी कल्याणाचे उद्दिष्ट साध्य करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू असल्याचे नगर परिषदेकडून सांगण्यात आले। सहकार्याचे आवाहन नवापूर शहराला स्वच्छ आणि सुरक्षित बनवण्याच्या या मोहिमेत नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरातील भटक्या कुत्र्यांबाबत कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास तातडीने नवापूर नगर परिषदेशी संपर्क साधून सहकार्य करावे, असे आवाहन देखील मुख्याधिकारी डॉक्टर मयूर पाटील यांच्या वतीने करण्यात आले। तसेच नवसमाज निर्माण बहुउद्देशीय संस्था आणि नवापूर नगरपालिकेचे सफाई कर्मचारी सागर सोलंकी व इतर कर्मचारी यांनी संयुक्तपणे शहरातील विविध परिसरांमध्ये फिरून अत्यंत शिताफीने मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांना पकडण्यात आले। नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळेच ही मोहीम प्रभावी ठरत असून आगामी काळातही ती अधिक व्यापक स्वरूपात सुरू राहणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केलाय। न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज, नवापूर। नमस्कार। गेल्या बऱ्याच वर्षापासून नवापूर नगरपालिकेत जो मोकाट कुत्र्यांचा प्रश्न सतावत होता त्यावर आपण तोडगा काढून आपण बघतोय की एप्रिलपासूनच माननीय अध्यक्ष महोदय, उपाध्यक्ष महोदय तसेच सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत आपण आपला जो घनकचरा प्रकल्प आहे तेथे मोकाट कुत्र्यांसाठी जे आपण निर्बीजीकरण तसेच त्यांना रेबीजचे वॅक्सिन देऊन त्यांना काही दिवस तिथे ठेवून परत ज्या भागातून पकडले त्याच भागात परत सोडण्याची आपण जी निविदा होती ती उद्घाटन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि नवसमाज बहुउद्देशीय संस्था नंदुरबार यांनी हे काम घेतलेलं असून आजतागायत 221 कुत्र्यांवर आपण निर्बीजीकरणची शस्त्रक्रिया तसेच त्यांना अँटी रेबीजसाठी व्हॅक्सिन देण्यात आलं व त्यांची निगा राखून परत त्यांना आहे त्याच परिसरात सोडण्यात आलं। त्याच परिसरात का तर हे जे वेलफेअर इन्स्टिट्यूट आहे भारताची डॉगसाठीची, ॲनिमल्ससाठीची, त्यांच्या निर्देशानुसार कुत्र्यांना आहे त्याच ठिकाणात परत सोडावं लागतं। तरी मला नागरिकांनाही कळकळीचे आव्हान आहे की आपल्या भागात सुद्धा असे काही मोकाट जनावरं किंवा जे काही कुत्रे असे आढळून आले जे हल्ला करताय लोकांना, तर त्वरित नगरपालिकेच्या आरोग्य विभागाची संपर्क साधा। या कामी आपले गावित मॅडम ज्या सिटी कोऑर्डिनेटर आहे, धनसुख आहे आणि आपले जे आहेत यांच्याशी पण सगळ्यांनी सहकार्य साधावं आणि त्यांना कॉन्टॅक्ट करावा जेणेकरून अशा समस्येवर तात्काळ इलाज पण करण्यात येईल। याशिवाय मला असं म्हणणं आहे की जे शासकीय कार्यालय किंवा शाळा कॉलेजेस आहे अशा ठिकाणी सुद्धा आपण सातत्याने मोहीम घेत आहोत, परंतु त्या ठिकाणात पण जर असे मोकाट श्वान जर आढळून आले तर तात्काळ आरोग्य विभागानं
संपर्क करावा, जेणेकरून आपण तात्काळ संबंधित कुत्र्यांना पकडून त्यांचं ऑपरेशन करून व त्यांना रेबीजचं वॅक्सिन देण्यात येईल, जेणेकरून असे कुत्रे कोणाला चावले जरी तरी मग त्यापासून कोणाला रेबीज होऊ शकणार नाही. तरी नागरिकांनी या गोष्टीची कल्पना पण करावी. आणि दुसरी गोष्ट की कुठेही मोकाट जनावर कुत्र्यांना जे आहे कुठेही उघड्यावर आपण जे अन्नपदार्थ फेकतो तर ते फेकू नये, कारण हे असं काही खाऊन किंवा जास्त प्रमाणात मांसाहार खाऊन हे कुत्रे अधिक हिंसक होतात. त्यामुळे नागरिकांनी असे काही आपले अन्नधान्याचे वेस्टेज असेल तर ते पालिकेच्या गाडीतच टाकावे. धन्यवाद. हमारे नवापुर में जो कुत्ते पकड़ने वाले जो आए हैं तो बहुत अच्छा काम कर रहे हैं. अभी से बहुत सारे कुत्ते पकड़ लिए. जो नवापुर शहर में जो छोटे बच्चे जो घूमते थे उन पे यानी भोगने को करते थे, तो बहुत सारे लड़कों को भी काट लिया है. इसके लिए बहुत अच्छा काम कर रहे हैं. हमारे नगर पालिका से यही कहना है कि भाई ऐसा काम करें. जो भी पकड़ने वाले उनका मैं बहुत धन्यवाद देना चाहता. कुत्ते पकड़े, अभी भी उनका काम चालू है. इससे अच्छा तो बहुत भारी काम कर रहे हैं. तो हमारा यही कहना है कि ऐसा काम चालू करें और एक काम चलने दें. धन्यवाद.